हाय हॅलो नमस्कार. तर चला आज आहे 27 जानेवारी आणि आम्ही चाललो आहोत फिरायला. तर कुठे चाललो आहोत ते सांगते मी नंतर. मग हाय बोल. हाय हाय हाय. सो चला. तर बघा आम्ही कॅब बुक केली होती आणि त्या काकांना आमचा काही रोड सापडत नव्हता. तर नंतर ते आले थोडेसे, त्यांना 10-15 मिनिटं लेट झालं होतं आणि आम्ही सकाळी निघालो होतो. 9-9:30चा टायमिंग झाला होता. तर खूप छान मस्त वातावरण होतं बाहेर आणि आम्ही गेलो होतो कॅबने. तर नंतर आम्ही गेलो तर ते प्लेस होतं बिर्ला मंदिर शहाड येथलं. तर कल्याणपासून हार्डली 4 किलोमीटरच्या अंतरावरती हे प्लेस आहे. खूप सुंदर मंदिर आहे इथे आणि खूप छान छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान म्हणून आहे तिथे. तर अगोदर आम्ही मंदिराकडे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता. तर त्या ताईंनी आम्हाला सांगितलं की 11:30 वाजता सकाळी जे उद्यान आहे ते बंद होतं. तर आम्ही तिथे 10ला पोहोचलो होतो. हार्डली अर्धा तासाचाच रोड आहे आमच्या अंबरनाथवरून. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अगोदर तुम्ही गार्डन फिरून या. आणि हे जे गार्डन होतं ना ते खूप सुंदर, खूप स्वच्छ होतं गार्डन. मी तर आतापर्यंत एवढं स्वच्छ गार्डन बघितलंच नाहीये. खूप छान होतं आणि मयूने तर खूप एन्जॉय केलं इथे. तर आम्ही नंतर गार्डनमध्ये गेलो होतो आणि हे बघा हे झाडाचं खोड आहे आणि किती सुंदर रंगवलंय ते. खूपच छान अट्रॅक्टिव्ह वाटत होतं. नंतर आम्ही वरती गेलो. गार्डनमध्ये थोडंसं असं वरती जायला लागतं आणि तिथे असं छोट्या मुलांसाठी खूप छान गार्डन होतं. तर घसरगुंडी होती खेळण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंडीज होत्या. तर मयूने सर्व ट्राय केलं, सर्व तो खेळला पण खूप छान त्याने एन्जॉय केलं. आणि बघा तो कसा खेळतोय. तर हे जे बिर्ला मंदिर आहे ना, तर हे मंदिर म्हणजे शहाडमध्ये आहे. याचा तालुका जो आहे ते उल्हासनगर आहे. आणि तुम्हाला जर कधी जायचं असेल तर तुम्ही जी आसनगाव टिटावळा ट्रेन असते ती मुंबईवरून ती ट्रेन पकडायची आणि नंतर कल्याणच्या नंतर जे स्टेशन येतं ते शहाडच आहे. तिथं ईस्टला उतरल्यानंतर तुम्हाला ऑटो भेटेल आणि ऑटोवाले डायरेक्ट तुम्हाला बिर्ला मंदिर म्हणलं की बिर्ला गेटवरती तुम्हाला तिथे आणून सोडतात. तिथून हार्डली थोड्याशा पायऱ्या वगैरे वरती चढायचं आणि लगेच मंदिराचंच पूर्ण एरिया आहे. तर लहान मुलांसाठी जे हे गार्डन आहे तिथलं ते खूपच छान आहे. तर बघा अशा पद्धतीने तिथे असे स्टॅच्यू आहेत. शिवाजी महाराजांचं पण खूप छान असं तिथे समोरच आहे. ते खूपच छान छान मूर्त्या वगैरे असं बनवलेल्या आहेत. आतमधला जो एरिया आहे तो खूप क्लीन आहे. तर तिथे मी थोडंसं फोटोशूट वगैरे पण केलं. मयूसोबत एक व्हिडिओ पण शूट केली. आणि नंतर मग आम्ही जाणार होतो मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर तिथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे. तर आम्ही गार्डनमधून बाहेर आलो आणि भूक लागली होती खूप. तर बघा इथे कसा रानमेवा आहे, खूपच छान. बोरं, शेंगा, त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या प्रकारचे तिथे बोरं होते. तर खूप छान लागत होते ते बोरं. आम्ही तर सर्व याच्यातलं ट्राय केलं, पूर्ण मी खाल्लं ते. खूप छान होते हे. नंतर आम्ही हे सर्व खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो. आणि बघा मंदिरामध्ये गेलो तर इथे गेल्यानंतर तुमचे पूर्ण मोबाईल ते घेतात त्यांच्याजवळ. आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे. आणि मयूची आम्ही कॅप विसरलो होतो तर त्याच्या पप्पांनी बघा त्याला कसा रुमाल बांधलाय. आणि नंतर आमचं दर्शन वगैरे झालं. तर आम्ही बोललो की आता जवळ काही प्लेस आहे का बघूयात जाण्यासाठी, पण काही नव्हतं जवळ. तर म्हटलं चला आता घरी जाऊयात. नंतर तिथे मस्त चहा पिलो अमृततुल्यचा आणि नंतर आम्ही पुन्हा एका रिक्षाने डायरेक्ट अंबरनाथला म्हणजे घरी आलो आमच्या. तर तुम्हाला हे बघायचं असेल प्लेस तर तुम्ही नक्की जा, खूप छान आहे. फक्त त्यांचा गार्डनचा टायमिंग जो आहे तो पूर्ण दिवसभर नाहीये, संडेला पूर्ण दिवसभर असतो. अदरवाईज त्यांचा जो टायमिंग आहे तो सकाळी 11:30ला गार्डन बंद होतं आणि ते डायरेक्ट इव्हिनिंगला 4 वाजताच ओपन होतं. तर त्यानुसार तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी जायला पाहिजे. ऍक्च्युली खूप छान लाइटिंग वगैरे असते, मस्त वाटतं. 4च्या नंतर गेलात तर गार्डनमध्ये पूर्ण पाणी वगैरे सोडतात, खूप छान वाटतं. नंतर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे पण तिथे केलं होतं आणि नंतर आम्ही आलो होतो घरी. सो चला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. तोपर्यंत बाय 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 बाय, टेक केअर. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा.